अंकुश भाऊ, हॅलो अंकुश भाऊ. हा आकाश बोल ना. हॅलो हा आकाश काय? मॅम माझा आवाज येतोय का? हा आवाज येतोय आकाश. मॅडम अंकुश भाऊ. हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत. सेशनची सुरुवात करण्या अगोदर मी अंकुशला विनंती करतो की त्यांनी एकलव्य बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन द्यावं. ओके, थँक्यू नितीन. माझा आवाज येतोय ना? हो येतोय अंकुश. हा ओके. मी अंकुश बांबल. मी सध्या अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीला MA डेव्हलपमेंट करतोय आणि माझ्यासारखीच बरीच मुलं आहेत जी एकलव्याच्या माध्यमातून APU असो किंवा टीस असो आणि बाकी युनिव्हर्सिटीज असो, IIT गुवाहाटी झालं वगैरे, इथे शिकतायत. आपण एकलव्याच्या माध्यमातून म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून राजू दादा आणि त्यांच्या सहकार्याने जी ही चळवळ चालू केली ती भारतातल्या महाराष्ट्रातल्या जे अंडर प्रिव्हिलेज सेक्शन आहेत किंवा ग्रासरूट पासून लिडरशिप सुरू करायची, त्यासाठी म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यासारखे जे म्हणजे मार्जिनल जे बॅकवर्ड रिजन्स आहेत आणि तिथल्या मुलांसाठी ही जी चळवळ सुरू केली. मागच्या 4-5 वर्षापासून एकलव्याच्या माध्यमातून मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी मेंटरशिप सुरू होती. आपण या वर्षीपासून UGच्या मुलांना सुद्धा मेंटरशिप सुरू केली आणि या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून आतापर्यंत बरीचशी मुलं आहेत जी APU असो, टीस असो किंवा IITs आणि JNU सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहेत. त्यानंतर आजच्या सेशनमध्ये अंजली मॅडम आहेत आपल्यासोबत आणि मी नितीनला विनंती करतो की त्यांनी अंजली मॅडमचं इंट्रोडक्शन द्यावं. ओव्हर टू यू नितीन. थँक्यू अंकुश. अंजली मॅडम, सर्वप्रथम तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन स्टुडंटसाठी हे सेशन घ्यायचं मान्य केलं, त्याबद्दल खूप सारं थँक्यू. मी अंजली मॅडमची सर्व विद्यार्थ्यांसाठी थोडक्यात ओळख करून देतो. अंजली चाळीसगावकर मॅडम मूळ सध्या राहण्यासाठी बेंगलोरमध्ये आहेत. त्यांनी 1989 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन या विषयातून मास्टर केलं. त्याचबरोबर त्यांना सिटी बँक, डेल, फिडेलिटी, विप्रो अशा अनेक कंपन्यांमध्ये HR या पदी काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. आणि शी वॉज अ डायरेक्टर HR फॉर इंडिया अँड एशिया पॅसिफिक 2017 साली. आणि त्यानंतर विविध विद्यार्थ्यांना मेंटर करणं या कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे. याचबरोबर त्यांच्याबद्दल एक विशेष ओळख सांगायचं म्हणजे या गोष्टींव्यतिरिक्त वाचन, त्यानंतर सिमिलर वेगवेगळे क्राफ्ट्स बनवणं, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग अशा वेगवेगळ्या गोष्टींची त्यांना आवड आहे. मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या आणि मॅडमच्या मध्ये, दुवा म्हणून काम करेन आणि इथून पुढे कोणतीही वेळ न दवडता मी विनंती करतो अंजली मॅडमला की त्यांनी स्टुडंट सोबत संवाद साधावा. हा संवाद युट्यूबवर लाईव्ह आहे, बाकी सगळे ऐकत आहेत. ओव्हर टू मॅम. थँक्यू. तर मी पुष्कळसं इंग्लिशमध्ये बोलीन, म्हणजे 90% इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना? तर नितीननी माझं सगळं इंट्रोडक्शन केलं आणि असं वाटतं की मी पुष्कळ काय म्हणजे सगळं चांगलंच केलंय, पण जेव्हा आम्ही यंग होतो आम्ही पण काय मूर्खपणा केला. तर ह्याच्यातून तुम्हाला कळेल की आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर एकदा रस्त्याच्या साईडवरती बेंचवरती पण झोपलो आहे, कारण मला थोडा वेळ कमी होता, पैसे खर्च करायचे नव्हते, पैसे कमीच होते तर खर्च काय करणार. पण ठीक आहे, आयुष्यात वेगळे वेगळे अनुभव घेऊन एन्जॉय करायचं असतं. तर माझा मेन टॉपिक 2 आहे, हॅबिट फॉर्मेशन आणि टाइम मॅनेजमेंट. हॅबिट म्हणजे सवयी कशी बनवायची त्याच्याबद्दल आपलं डिस्कशन होणार आणि मग त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट. दीज आर 2 थिंग्स विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सक्सेस. कुठल्याही सवयीमध्ये एक क्यू लागतो, एक रुटीन आणि एक रिवॉर्ड. क्यू म्हणजे काय?
की ज्याच्याने आपण सुरू करतो काहीतरी करायचं. रुटीन म्हणजे ते रेग्युलरली होतं आणि रिवॉर्ड म्हणजे आपल्याला काहीतरी फायदा होतो. आता जसा एक सिंपल एक्झाम्पल आहे की रोज रात्री जेवण झाल्यानंतर आपण दात घासतो. आपलं काहीतरी आठवण असते की ठीक आहे स्वयंपाकघराची कामं आटपली की दात घासायचे, म्हणजे रुटीन झाला. आणि रिवॉर्ड हे आहे की आपल्याला डेंटिस्ट कडे जायला लागत नाही. डेंटिस्टच्या खुर्चीत बसणं पुष्कळ त्रासदायक असतं. ते रिवॉर्ड आहे. हॅबिट फॉर्मेशन मध्ये मी 3-4 गोष्टी बोलणार आहे. 2 मिनिट रूल, कीस्टोन हॅबिट्स, हॅबिट स्टॅकिंग आणि अवॉइडिंग द परफेक्शन ट्रॅप. 4 गोष्टींबद्दल सांगणार आहे. सगळ्यात आधी आहे, हे कोणीतरी वाचेल का? Yes, ma'am. Habit formation. Habits. Successful people are simply those with successful habits. म्हणजे आपल्याला आयुष्यात सक्सेस पाहिजे, यश पाहिजे, आपल्याला तशा हॅबिट जमवायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कीस्टोन हॅबिट, कीस्टोनचा हा कॉन्सेप्ट कोणाला माहित आहे का? मी कीस्टोन हॅबिट दाखवायसाठी मी एक व्हिडिओ दाखवते. कीस्टोन काय आहे, हे आर्किटेक्चरचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. आणि ते स्क्रीन शेअरिंग का कसं बंद झालं? हॅलो हॅलो मे बी काही टेक्निकल अडचण असेल. आकाश, स्क्रीन शेअरिंग बंद झालं मॅडमचं. हॅलो मॅम. हॅलो, तुमच्याकडून काही अडचण असेल मॅडम, त्यामुळं ते बंद झालंय. तुम्हाला शेअर करू. मला काही कळत नाही, आवाज खूप असा वेग येतोय. येस 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 मॅम, परत एकदा तुमच्या साईडनं स्क्रीन शेअरिंग करता का? एकलव्य अकॅडमी मी विनंती करतो ते मॅडमना होस्ट करा. दिसतंय का आता माझी स्क्रीन? Yes, ma'am. Yes. येस 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 तर हे कीस्टोन म्हणजे आर्किटेक्चरचा कॉन्सेप्ट आहे आणि खूप जुना कॉन्सेप्ट आहे. ह्याचा एक छोटासा व्हिडिओ दाखवीन आणि मग ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्याच्यावरून काय लक्षात आलं? Pull out the keystone. बेसिकली कीस्टोन म्हणजे काय असतं? कोणी सांगू शकतं का? बेसिकली कीस्टोन कोणत्याही आर्किटेक्चर स्ट्रक्चर मध्ये ज्या दगडावर ज्या की अशा क्रुशल दगडावर सगळ्या स्ट्रक्चरचा भार पेललेला असतो तो म्हणजे कीस्टोन. आणि लाईफ मध्ये हे बरोबर. असं म्हणजे कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये हे कीस्टोनचं असणं हे खूप कौशल्याचं काम असतं. कीस्टोन आपल्या आयुष्यात असणं, हॅबिट असणं म्हणजे काय की एक असं हॅबिट की ज्याच्यामुळे एक हॅबिट आपण करतो, काहीतरी आपण सवय घालतो, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात बाकी पुष्कळ फायदे होतात. मी आमच्या फ्रेंड्स मधून म्हणते, तर जसं नितीनने ओळख दिली की मी रनिंग मध्ये आहे, मी आणि माझे फ्रेंड सगळे धावतात, त्याच्यामुळे आमचे बाकी काही गोष्टी पुष्कळ हेल्दी होतात. सगळीजण आमच्या ग्रुपमध्ये स्मोक करत नाही, दारू अगदी कमी पितात, खाण्यापिण्यावरती खूप लक्ष असतं की खूप म्हणजे उलट सुलट जंक फूड खाऊ नये, हेल्दी जेवण खावं आणि व्यवस्थित ठेवा. ते एक रनिंगच्या मुळे म्हणजे बाकी लाईफस्टाईल फुल हेल्दी होते. लाईफस्टाईल हेल्दी होण्यामुळे हार्ट डिझीज, बीपी, शुगर सगळ्यांना अगदी कमी होतं. आणि आमच्या ग्रुपमध्ये 60च्या वरचेही लोक आहेत जे फुल मॅरेथॉन धावतात. ठीक आहे,
तर तुमच्या आयुष्यात तुम्हालाही काही ना काहीतरी कीस्टोन हॅबिट ठरवायला पाहिजे. असू शकतं, काही एक्झाम्पल्स मी देऊ शकते, की जसं रोज न्यूज वाचायची, रोज इंग्लिश मध्ये न्यूज वाचायची, रोज अर्धा तास व्यायाम करायचा, रोज 7 तास तरी झोपायचे. तर काहीतरी छोटे छोटे सवयी असतात ज्याचे बेनिफिट्स खूप जास्त असतात. 2 मिनिट रूल हे कळलं ना सगळ्यांना? कीस्टोन हॅबिट काय आहे हे? 2 मिनिट रूल म्हणजे अगदी सिंपल आहे, की आता मला माझं वाचायचं इम्प्रूव्ह करायचं असेल, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय जनरल नॉलेज. काय करायचं मी? असं काहीतरी जे मोठं काही उघड टार्गेट नाही ठेवायचा. टार्गेट एवढंच ठेवायचं की मी न्यूजपेपर माझ्या जेवणाच्या टेबल जवळ ठेवीन किंवा माझ्या अभ्यासाच्या टेबल जवळ ठेवीन. म्हणजे जेव्हा मी अभ्यासाला बसीन तेव्हा आधी 5 मिनिटं न्यूज वाचीन आणि मग दुसरं काम करेन. हे कुठलीही गोष्ट 2 मिनिट रूल मध्ये कन्वर्ट करायची. कुठलीही गोष्ट सोपी करा स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी सक्सेसचे क्रायटेरिया पण खूप सिंपल ठेवा, की आता मला रोज व्यायाम करायचा आहे. सगळ्यांना इच्छुक असते की 1 तास व्यायाम करायचा, पण 1 तास होतोच असं नाही. असं ठरवायचं की ठीक आहे 15 मिनिटं झाली तरी खूप आहेत. ह्याचाही मी एक छोटा व्हिडिओ दाखवते. माझा स्क्रीन दिसतोय ना? येस मॅम. If you're looking to build a habit and like implement it, I think the place I would recommend starting is what I call the 2-minute rule. And the 2-minute rule just says take whatever habit you're trying to build and scale it down to something that takes 2 minutes or less to do. So if it's reading, for example, then instead of read 30 books a year, that becomes read 1 page. Or do yoga 4 days a week becomes take out my yoga mat. And sometimes I explain that and people resist it a little bit. They're kind of like, okay, like I know the real goal isn't just to take my yoga mat out each time. I know I actually want to do the workout. So if this is some kind of mental trick, then like, why would I fall for it, basically? But I got this guy, his name's Mitch, a reader, and I mentioned him in Atomic Habits. He ended up losing over 100 pounds. And for the first 6 weeks that he went to the gym, he had this rule for himself where he wasn't allowed to stay for longer than 5 minutes. So you get in the car, drive to the gym, get out, do half an exercise, get back in the car, drive home. And it sounds ridiculous, it sounds silly. You're like, this is not going to get the guy the results that he wants. But if you step back, what you realize is he was mastering the art of showing up. And he was becoming the type of person that went to the gym 4 days a week, even if it was only for 2 minutes. And so the point is that, and this I think is a much deeper truth about habits, a habit must be established before it can be improved, right? It has to become the standard in your life before you can worry about optimizing and scaling it up. And for some reason, we get so locked into like finding the best workout program, the ideal diet plan, the perfect business idea, right? We're so focused on optimizing that we don't give ourselves permission to show up, even if it's just in a small way. And so the 2-minute rule sort of helps you overcome that. It helps you overcome that tendency to bite off more than you can chew and master the art of showing up. Did you like what you just saw? Well, great. हे 2 मिनिट रूल म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर मेक इट इझी फॉर युअर सेल्फ टू डू. ठीक आहे, तर त्याच्याने खूप फरक होतो आणि आपल्याला गिल्टी वाटत नाही दॅट वी आर नॉट डुईंग द बेस्ट, द मोस्ट परफेक्ट थिंग. इट इज बेटर टू डू समथिंग इम्परफेक्टली देन नॉट टू डू. नुसतं डॉक्टर लोकांना ते चालत नाही, पण लार्जली काही ना काहीतरी केलेलं इज बेटर देन नॉट डुईंग. सगळ्यात आधी तो माणूस होता, त्याचं नाव जेम्स क्लिअर आहे. त्याचं पुस्तक खूपच चांगलं आहे. त्याची
त्यांनी जे जे म्हटलंय ते मी ऍक्च्युली माझ्या आयुष्यात पुष्कळ आधीपासून वापरत होते. नुसतं त्यांनी जे मी करायचे त्याला त्यांनी शब्द खूप चांगले दिले. माझी दोघं मुलं, माझ्या मुलीनी इंजिनिअरिंग केलं सुरतकलहून आणि कार्नेगी मेलन म्हणून युएसची एक मोठी वेल नोन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स केलं. माझ्या मुलांनी ऑक्सफर्डहून लॉ केलं. माझा एक खूप छोटा रूल होता, अगदी ते लोक लहान असल्यापासून, की रोज थोडंसं वाचायचं, म्हणजे एक पॅराग्राफ पण वाचला तरी चालेल. आणि जेव्हा ते अगदी लहान होते तेव्हा मी त्यांना एक शब्द वाचण्यापासून सुरू केलंय. हे 2 शब्द तुम्ही वाचा, मग मी वाचीन, मग एक वाक्य वाचा, पुढचं मी वाचीन, मग एक पॅराग्राफ तुम्ही वाचा, मग पुढचं मी वाचीन. पण जेव्हा ते एक पॅराग्राफ त्या स्टेज पर्यंत पोहोचले, खरं म्हणजे ते 4-5 पॅराग्राफ वाचून घ्यायचे आणि मग मला म्हणायचे. मग असंच हळूहळू करता एक पण म्हणायचे. आणि त्यांचं जनरल नॉलेज तुम्ही बघा माझ्याहून अतिशय चांगलं आहे. आणि नितीन जो माझा VSM चा मेंटी आहे, त्याला तुम्ही विचारा की मी रोज एकच गोष्ट विचारत असते की तुम्ही किती वाचतोस तू, प्लीज वाच थोडा, काही ना काहीतरी वाचत राहावं. बरोबर नितीन? येस मॅम, येस. थोडंसंही केलं तरी इट इज गुड. म्हणजे रोज 5 मिनिटं वाचलं इज बेटर देन वॉन्टिंग टू डू इट फॉर 15 मिनिट्स or 1 hour every day. 1 hour होत नाही, 5 मिनिटं होतात. हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे कुणाला काही एक एक्झाम्पल देऊ शकतं काय? म्हणजे कॅन यू एक्सप्लेन व्हॉट यू थिंक इट इज? हॅबिट स्टॅकिंगचा कोणी एक सहज सांगू शकतो का? सवयींचा ढीग बनवणं, ह्याचा सिंपल मराठी ट्रान्सलेशन आहे सवयींचा ढीग बनवणं. आता सिंपल आहे की आता रोज उठून समजा तुम्ही चहा पिता, तर चहाच्या बरोबर एक गोष्ट अजून एक इंग्लिशचा शब्द वाचला आणि ते जोराने म्हटलं, एका एक्झिस्टिंग हॅबिटला तुम्ही नवीन हॅबिट लावली आहे. तर हे 2 हॅबिट्स have become part of each other, right? Old habit, new habit you attach to an existing habit. हे तुमच्या आयुष्यात असतंच. आता मी रोज 5 वाजता कॉफी पिते संध्याकाळी. त्याच्या आधी मी रोज ठरवलं की मी एक काहीतरी माझं पसाऱ्यातल्या गोष्ट आत ठेवीन. तर ठीक आहे, 20 दिवस असा काही फरक वाटत नाही एकच गोष्ट आत ठेवण्याने. 25 दिवसानंतर लक्षात यायला लागतं की थोडंसं घर नीटनेटकं स्वच्छ झालं आहे. हा कॉन्सेप्ट चार्ल्स डुहिगनी दिला होता. आणि फोकस आहे की तुमची प्रोसेस बरोबर असायला पाहिजे. तुम्ही प्रोसेस बरोबर वापरली, रिझल्ट आपोआप येईल. कुणाला काही प्रश्न आहे का? नाही, आतापर्यंत तर नाही आहे, पण आपण त्यांचे प्रश्न युट्यूबवर आणि पर्सनल व्हॉट्सअपवर ते टाकतायत. मग ते क्वेश्चन आन्सर सेशन आपण शेवटी पण घेऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. तर हॅबिट फॉर्मेशन मध्ये कोणीतरी हे वाचेल का? स्क्रीन बदला मॅम, तुमचं युट्यूबची दिसते आम्हाला. काय दिसतंय? पीपीटीची स्क्रीन दिसत नाही, युट्यूबची दिसते मॅम. ती चेंज. युट्यूबचीच दिसते अजून. ठीक आहे, 1 मिनिट. हा, आता स्क्रीन दिसते माझी? येस. कोणती वाचेल का? वाचतो मी. ओके अंकुश. Habit formation. If your habit don't line up with your dreams, then you need to either change your habits or change your dreams. John Maxwell. ह्याचं फारच सिंपल आहे की तुम्हाला काही गोष्ट करायची असेल, फर्स्ट ऑफ ऑल इन युअर माइंड यू हॅव टू थिंक इट इज पॉसिबल, की हे आपल्याला घडवण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट, छोटे छोटे हॅबिट्स करा की ते आपण करू शकतो. ठीक आहे, शुड आय कंटिन्यू? येस मॅम. आता आपण टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलू. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? हर्ष म्हणून एक मुलाचं नाव दिसतं. हर्ष सांगू शकतो मला टाइम मॅनेजमेंट काय आहे?
हर्ष, Shrutika, can you tell me what is time management? येस मॅम. टाइम मॅनेजमेंट म्हणजे टाइमचा सदुपयोग करणे, म्हणजे योग्य वेळेवर योग्य काम करणे, टाइम वाया न घालवणे, कोणतं काम किती होईल ह्याचं मॅनेजमेंट करणे. परफेक्ट. तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, ते केव्हा करायचं आहे आणि ते करायचं मग. ठीक आहे. टाइम एक अशी गोष्ट आहे की एक इक्वल रिसोर्स आहे ही. ठीक आहे. सगळ्यांना 24च तास असतात दिवसात. आणि हे म्हणू शकतो की हा खूप रिच घरांच्या मुलांना घरची कामं करायला लागत नाही तर त्यांना थोडा टाइम मिळतो. ते बरोबर आहे. शेवटी आपण टाइमचा सदुपयोग कसा करतो ते आपल्याच हातात आहे. असं नाही आहे की ते लोक टाइम व्यवस्थित वापरतात आणि जे असे उघड परिस्थितीतले लोक असतात ते सगळे चांगलेच वापरतात. तर टाइमचा सदुपयोग करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. It is a process of organizing and planning how to divide your time between specific activities. ज्यामध्ये मी 4 गोष्टींबद्दल मेनली बोलणार आहे. एक टू डू लिस्ट, प्रायोरिटायझेशन, शेड्युलिंग अँड युजिंग अ कॅलेंडर. ठीक आहे. सगळ्यात आधी म्हणजे टू डू लिस्ट. टू डू लिस्ट म्हणजे काय? शुभांगी, शुभांगी, प्रशांत चव्हाण सांगू शकतो का मला टू डू लिस्ट काय आहे? टू डू लिस्ट म्हणजे अगदी सिंपल आहे की आपल्याला काय काय कामं करायची आहे एका जागे व्यवस्थित लिहून ठेवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूपच सिंपल आहे पण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण आपण लिहिलं नाही तर आपण विसरू शकतो आणि कधी कधी अगदी 10 मिनिटाचीच गोष्ट असते पण ते वेळशीर केली नाही तर ते आपल्याला खूप त्रास देत आहे. आता जसं आपण वेळशीर आपला असाइनमेंट सबमिट नाही केला, ते सबमिट करायचं 5च मिनिटाचं काम असतं आणि आपण अगदी रात्री 12 वाजतासाठी ठेवलं जे कट ऑफ असेल आणि ते कुठल्याही कारणाने कट ऑफ मिस झालं एकाही मिनिटाने आपली असाइनमेंट गेली ती बरोबर, ते मार्क्स गेले. तर आपण टू डू लिस्ट कसे कुठे ठेवू शकतो? पुष्कळ तरीके आहेत. सगळ्यात ओल्ड फॅशन आहे पेपरवरती लिहायचं. मी त्याच्या फेवर मध्ये नाही आहे. हल्लीच्या काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन असतात. आपल्या स्मार्टफोन वरती लिहिलेलं गुगल कीप किंवा ते नोट असे कुठले तरी म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायची. त्याच्याने काय होतं कुठेही आपण असेल तर आपण करून लिहू शकतो, ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो. हॅलो महेश, महेश प्लीज म्यूट युअर साउंड. टू डू लिस्ट लक्षात आलं? शुभांगी, अभय? येस मॅम. ओके. आणि can someone read this out? Last photo. Sometimes I write down tasks after I have done them. थोडं बारीक आहे. Just to get the satisfaction of crossing them off my list. कोणी करतं का असं? मी जरूर करते. समजा मी काय माझी टू डू लिस्ट वरती काम नसताना मी केलं मग मला वाटतं अरे माझी लिस्ट मी अर्धा तास घालवला त्यात आता काय, मी जरूर लिहिते आणि मग त्याला क्रॉस ऑफ करते. खूप आनंद मिळतो. ठीक आहे. प्रायोरिटायझेशनचा अर्थ कोण सांगेल मला? कोणी सांगू शकतं? खाजगीकरण मॅडम. करेक्ट. टू डिसाइड व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, व्हॉट इज लेस इम्पॉर्टंट. ओके. तर हे प्रायोरिटायझेशन वरती आपण एक छोटीशी व्हिडिओ बघू. ही व्हिडिओ आहे कॉल्ड पॅरेटो प्रिन्सिपल. एक मिनिट हा.
So in 1906, Italian economist Wilfredo Pareto found that 80% of the land in Italy was owned by 20% of the population. Now this 80% distribution is quite famous for occurring over and over again in many scenarios. For example, about 20% of the PPT दिसते मॅम. PPT दिसते. Okay, थांब. world's population control about 80% of the world's income. कुठे गेला ना, इथे माझ्या स्क्रीन वरती मला दिसतंय, पण तुम्ही लोकांना आणायला मला कळत नाहीये. 1 मिनिट. हा, नितीन माझ्या स्क्रीनवर काय दिसतंय? PPT दिसते मॅम. ओके, ठीक आहे. मी न्यूज शेअर करते, आता येईल मला असं वाटतं. आता व्हिडिओ दिसतोय? Yes, now we can see. So in 1906, Italian economist Wilfredo Pareto found that 80% of the land in Italy was owned by 20% of the population. Now this 80-20 distribution became quite famous for occurring over and over again in many scenarios. For example, about 20% of the world's population control about 80% of the world's income. You wear about 20% of the clothes in your wardrobe about 80% of the time. About 20% of a business's customers account for 80% of their complaints. This is known as the Pareto principle, or the 80-20 rule. Now, as a note, this shouldn't be taken as some sort of universal law that occurs in all situations. Exceptions can be made and one should always be critical. But that being said, it's an extremely effective tool to analyze your own life and be more productive. Let's look at an example. Imagine you have a daily to-do list with 10 things to do every day. Using the Pareto principle, you want to figure out what are the 2 most important things that will give you the majority of your results. And once you figure this out, you want to spend 80% of your effort on these 2 things and the rest on the remaining 8 things to do. This means that even if you don't manage to complete most of the things you wanted to do, you at least get the important things out of the way. The concept is very simple, but the ways you can apply it are endless. The point here isn't the numbers, but rather to simplify your life and focus on what truly matters. Know someone who needs to improve their productivity? Share this with them and give us some love by hitting that like button. And if you want to see more, just subscribe. तर ह्या व्हिडिओवरून काय लक्षात आलं? Can someone tell me about this video? Yes, ma'am. Ma'am, this video says that we focus 80% of our energy on the 2 tasks which we prioritize. Correct. So what do we learn from this? That there are few things which are most important, and if you focus on those priorities or prioritize that, you will get the maximum results. Right? So at the stage that you are a student, focusing on your studies and your health might be the 2 most important things. Is there any third thing that you all think might be more important? So similar, आपला टाइम सगळ्यात जास्त कुठे वापरायचा? आपल्या हेल्थ आणि आपल्या एज्युकेशन मध्ये. कारण त्याच्याने पुढचे खूप वर्षांना रेस्ट ऑफ युअर लाईफ इट विल मेक अ डिफरन्स. ठीक आहे. त्याच्यात एक आयझनहावरचा एक कॉन्सेप्ट होता, अर्जंट अँड इम्पॉर्टंट. एक अर्जंट अँड इम्पॉर्टंट मॅट्रिक्स असते. तर जे अर्जंट अँड इम्पॉर्टंट असतं सगळ्यात आधी इमिजिएटली करायचं. समजा तुमची असाइनमेंटला आज कट ऑफ आहे आणि कपडे धुवायची गरज उद्याला आहे की परवाला कपडे नाहीये, तर कपडे धुवायच्या आधी की असाइनमेंट करायचं? Right? It is important to do that assignment immediately. If you need to submit some forms at the government office, the cutoff is after 1 day, after 10 days,
then do the thing which is required today, right? Decide always. सगळ्यात 6 रोज रात्री ठरवायचं उद्या माझे 6 मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे. देन यू फोकस वन ॲट वन टाइम. एका वेळा एकच करायचं, ते संपल्यानंतर दुसऱ्या गोष्टीवरती जायचं आणि मग तिसऱ्या गोष्टीवरती. दॅट इज नोन एज प्रायोरिटायझेशन. देर आर मेनी मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रायोरिटायझेशन. मी ह्याच्यात 3 एक्झाम्पल्स दिले आहेत. एक आहे पॅरेटो प्रिन्सिपल, एक आहे important urgent matrix, and the third is deciding on the 6 most important things, right? ह्याच्यातून कुठलेही तुम्ही वापरा, पण मेन इम्पॉर्टंट आहे की फोकस करून करायचं. आता दुसरी गोष्ट आहे शेड्युलिंग. शेड्युलिंग म्हणजे काय? आपण ठरवायचं केव्हा काय करायचं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जेव्हा आपण लहान असतो आणि शाळेत जातो तर आपण आई वडिलांबरोबर राहतो आणि आई वडील विदाउट नोईंग इट they take care of your schedule for you, right? So as an example, आपली शाळा 3 वाजता संपते, 3:15 3:30 पर्यंत आपण घरी येतो. आई म्हणते आता हात धुवा, तोंड धुवा, काहीतरी खाऊन घ्या आणि होमवर्क करा. खेळायला जायच्या आधी होमवर्क करायचं. 7 वाजेपर्यंत परत या आणि 7 ते 8 परत होमवर्क करा. आईने एक छोटासा टाइम टेबल सेट करून टाकला आहे. ठीक आहे. 4 ते 5 होमवर्क करायचा आणि 7 ते 8 रिव्हिजन करायचं. ऑटोमॅटिकली आपलं होतं. पण जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला पुष्कळ फ्रीडम मिळते, कारण आपण आई वडिलांहून दूर राहतो आणि नवीन स्टेज असते लाईफची. हाऊ टू मॅनेज युअर टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लोक म्हणतात, ऑलमोस्ट याला अडल्टिंग म्हणतात, की आपण अडल्ट लोकांसारखं आता शिकायला लागतं काम करायला, आपलं आयुष्य जगायला. तर शेड्यूल मध्ये काय असतं की आपण ठरवायचं की ठीक आहे, उद्या मला काय काय कामं करायची. उद्या मला एक असाइनमेंट सबमिट करायचं आहे, एक प्रोजेक्ट करायचा आहे, मला उद्या जाऊन 4 लोकांना काहीतरी पेपर्स डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, अजून 2 लोकांचं मला कोविन ऍप रजिस्ट्रेशन करायचं आहे. पण नुसतं असंच विचार केला होणार नाही. सगळ्यात आधी लिहायचं काय काय करायचंय, मग ठरवायचं की पहिलं काय करायचं, दुसरं काय करायचं, आणि त्याच्यानंतर ठरवायचं की आपण ऍक्च्युअली केव्हा करायचं. की मी सकाळी उठून सकाळी 8 ते 10 मी माझ्या असाइनमेंट करणार आणि ते काम संपल्यानंतर मी माझ्या 2 फ्रेंडचं कोविन ऍप वरती रजिस्ट्रेशन करणार. तर ते समजा 9 ते 9:30 करीन किंवा 8 ते 10 असाइनमेंट केलं तर 10:30 ते 11 मी ते करीन. ठीक आहे. हे असं कुठेतरी व्यवस्थित लिहायला लागतं. ऑनलाईन जे गुगल कॅलेंडर आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आउटलुक तुम्ही वापरत असाल त्याच्यात कॅलेंडर खूप व्यवस्थित दिसतो. आता हे बघा, हे दिसतंय माझा कॅलेंडर खूप हे. मॅडम हा अंकुश, सॉरी टू इंटरप्ट यू, पण तुमची स्क्रीन नाही दिसत आहे, म्हणजे पीपीटी नाही दिसत आहे, युट्यूबची स्क्रीन दिसते. अच्छा, मला ना इमिजिएटली सांगून देत जा तुम्ही. ठीक आहे, हो, हो. काही हरकत नाही. ओके, ह्याच्यात आपण शेड्यूल, अपडेट कॅलेंडर आणि हे कॅलेंडर मी दाखवते आहे. ठीक आहे. तर मी ऍक्च्युली माझा ह्या कॅलेंडर मध्ये काय लिहिलंय मी, म्हणजे मीच वाचते कारण हे खूप कमी आहे. एव्हरीडे टाइम ब्लॉक 10 वाजता मी रोजचा टाइम ब्लॉक केला आहे माझा. मग त्याच्यानंतर 11 वाजता कॉल, कुणाला ते कॉल करायचं लिहिलं, कॉल सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर इलेक्ट्रिशियन असेल. असं वेगळे वेगळे कामं मी केव्हा केव्हा ठरवायचे ते करायचे ते मी ठरवलंय आणि माझ्या कॅलेंडर वरती लिहिलंय. जेव्हा मी फुल टाइम जॉब करायचे तेव्हा मी HR हँडल करायचे इंडिया, चायना, सिंगापूर, ऑस्ट्रेलियासाठी. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मला माहित होतं की ऑस्ट्रेलियाचा पेरोल 15 तारखेला आणि 14 आणि 29 ला ड्यू आहे. त्यांचे इनपुट माझ्याकडे 10 ला येतील, 10 तारखेला येतील. 10 तारखेला मला इनपुट्स द्यायचे, 11 ला त्यांचं परत येईल, 12 ला मी बँक ट्रान्सफर करीन. ठीक आहे. हे मी माझ्या लिहायचे की मी कुठल्या दिवशी किती वाजता हे करणार आहे. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही व्हायचं की हे मी विसरीन. इंडियाचा पेरोल इनपुट्स आमचे 20 तारखेला जायचे. 20 ला मी बघायचे सॅटर्डे आहे की संडे आहे. सॉरी मॅम, सॉरी टू इंटरप्ट मॅम. मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही अजूनही पीपीटीची. ओके.
आता काय दिसतंय? तेच दिसतंय मॅम युट्यूबच. आता काय दिसतंय? येस मॅम, आता पाहू शकतो. ओके, हे मी एक कॅलेंडरचा फोटोग्राफ दिलाय की किती वाजता काय करायचंय असं क्लिअरली लिहिलंय. जेव्हा तुम्ही नोकरी करायला लागाल तेव्हा एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉक टाइम स्वतःसाठी आहे, जे कोणीही वापरू नाही शकत. कारण खूप कामं अशी लास्ट मिनिट येत राहतात आणि त्याच्यासाठी कोणी म्हणजे ते खूप अर्जंट असतात, खूप इम्पॉर्टंट असतात. तर नेहमी एक तास, पहिला तास दिवसाचा स्वतःच कामांची लिस्ट करायची, स्वतःचे विचार ऑर्गनाइज करून ऍक्च्युली करायचं, आपल्या हातात आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ठेवायचंय. Can someone read this, please? Perfection is the enemy of the good. ह्याचं कोणी काही म्हणजे काय समजलं ह्याच्यातून? म्हणजे बऱ्याचदा सिंपल लाईफ मध्ये असं होतं आपल्या की आपण एखादी गोष्ट खूप परफेक्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते करण्याच्या नादात आपण म्हणजे साध्या साध्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स लक्षात घेत नाही किंवा ते परफेक्ट होत नाही म्हणून आपण ते अटेम्प्टच करत नाही, असं कधी कधी. ऍब्सोल्युटली, व्हेरी गुड. ह्याचे एक्झॅक्टली दोन मीनिंग्स आहेत. पहिलं आहे आपण कधी कधी अटेम्प्टच करत नाही. आता मला माझी हेल्थ इम्प्रूव्ह करायची, मला काय करायचंय, आधी तर आपण रिसर्च करतो की मला काय व्यायाम करायला पाहिजे, त्याच्यात 1 महिना गेला. मग मी ठरवीन की मला रनिंग करायचंय. ठीक आहे, मग रनिंग करायला मला प्रॉपर शूज पाहिजे. शूज येईपर्यंत अजून 20 दिवस जातात. मग अरे माझ्याकडे प्रॉपर टी शर्ट नाही आहे. ठीक आहे, मग मला प्रॉपर टेक्निक पाहिजे. असं करता करता किती महिने गेले, 4-6 महिने न कळत निघून जातात. पण आपण परफेक्ट टाइम, परफेक्ट ओकेजन साठी थांबतो. त्यापेक्षा मला माझं हेल्थ इम्प्रूव्ह करायचं ना, मला कळत नाहीये ना काय करायचं, सकाळी बाहेर जाऊन 10 वाजता जे 4 लोक करत असेल ते आपण करायचं. राईट, ऑटोमॅटिकली आपली हेल्थ इम्प्रूव्ह होईल. आपल्याला कळत नाही अभ्यास काय करायचा, पहिलं टेक्स्टबुक उचलायचं आणि वाचायला सुरू करायचं. राईट, परफेक्शन इज द एनिमी ऑफ द गुड. आणि दुसरं एक तरी आहे, स्पेशली जे आर्टिस्ट लोक असतात किंवा काय, कुठली तरी गोष्ट ते एकाच गोष्टीच्या मागे लागत राहतात. पेंटिंग तुम्ही करताय तर तीच पेंटिंग अजून चांगली करायची. पण खरं म्हणजे गरज हे आहे की यू हॅव टू मूव्ह ऑन टू द नेक्स्ट थिंग. दिस इज गुड इनफ, मूव्ह ऑन. राईट, परफेक्शन इज द एनिमी ऑफ द गुड. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की सुरू करा. की आता तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय, स्टार्ट रीडिंग 1 पेज इन इंग्लिश. इट डझंट मॅटर तुम्ही कशातून वाचताय, न्यूजपेपर असू दे, टेक्स्टबुक असू दे, काही असू दे, पण स्टार्ट इमिजिएटली. डू नॉट ओव्हर थिंक. मी न्यूजपेपर वाचू की मी टेक्स्टबुक वाचू, डझंट मॅटर, जस्ट रीड. नितीन, ही गोष्ट तुला खूप खरी वाटते की नाही? हो मॅम. Make the task achievable. So if you want to improve your English and you want to read out aloud and be able to talk perfectly, start at least by reading what is there. आणि असंच ठरवायचं की आपण 5 मिनिटं वाचणार. 5 मिनिटं वाचायला सगळ्यांना कुठून ना कुठून तरी वेळ काढता येतो. हे एक खूप इम्पॉर्टंट आहे. अड्रेस अँड अंडरस्टँड युअर फिअर्स, की आपले भीती काय आहेत. सगळ्यांना इन्क्लुडिंग मी एक फिअर ऑफ फेलियर असतो, की हे कसं करायचं आपण, आपलं हे व्यवस्थित नाही झालं तर काय होणार, लोक आपल्याला हसणार का, आपल्याबद्दल काय विचार करणार. हे विचार करायचं की ठीक आहे बाकी लोकांनाही येत नाही, ऍटलीस्ट आपण सुरू करून प्रयत्न तर करूया. मग काहीतरी चुकत असेल तर कोण ना कोणती सांगतेही काय करायचं. We procrastinate as we wait for the perfect condition. Remember, perfect conditions कधीच येणार नाही. आपण सुरू करायचं, मग कंडिशन्स परफेक्ट होऊन जातात. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण फार उगीचच म्हणजे मनाला त्रास घेतो. ठीक आहे, लाल नाहीये तर पिवळा करा, पिवळा नसेल तर हिरवा करा, इट डझंट मॅटर. Set realistic goals and celebrate small wins.
If you want to improve your language, if you want to improve your GK, read one newspaper article aloud every day. इंग्लिश पण इम्प्रूव्ह होईल, जीके पण इम्प्रूव्ह होईल. आणि रोजचा एक वाचला तर त्याच्यासाठी आपल्यासाठी शाबाशी द्यायची. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? डिसाइड व्हॉट यू नीड टू डू, देन डू इट. जास्त विचार नका करू. आता ठरवलंय आपण की मला आपली हेल्थ इम्प्रूव्ह करणार, अर्धा तास जाऊन सरळ चालून यायचं, धावून यायचं, जास्त विचार नाही करायचा. रिव्ह्यू वेदर द रिझल्ट्स वर एज एक्सपेक्टेड ऑर नॉट. 1 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर विचार करा, बघा की पहिल्या महिन्यात तर मला 5 किलोमीटर चालायलाच अवघड होत होते, आता मी 5 किलोमीटर धावू शकतो. समजा ते रिझल्ट आपल्यासारखं पाहिजे होते तसे नाही झाले, मग विचार करा की काय चेंज करू शकाय, काय चेंज करायची गरज आहे. रिझल्ट जसे पाहिजे तसे असतील तर यू हॅव टू कंटिन्यू. Can someone read this? Life is meant to be enjoyed. Set some small challenges like 30 days. म्हणजे सगळ्यात आधी काय आहे की लाईफ ते एन्जॉय करायची आहे, राईट? एव्हरीवन वॉन्ट्स टू, वी ऑल वॉन्ट यू टू अचीव, वी ऑल वॉन्ट यू टू वर्क हार्ड, वी ऑल वॉन्ट यू टू बी सक्सेसफुल अँड डू वेल. पण हे सगळं करण्यात असं नाही वाटायला पाहिजे की आपण काम करतो आहे. ठीक आहे, जे काय असेल त्याचे छोटे छोटे 5-5 लोकांचे ग्रुप्स बनवा आणि छोटे छोटे चॅलेंजेस करा. जसं आता आमच्या वयात आम्ही सगळ्यांना वजन वाढतंय असं एक प्रॉब्लेम असतो, काय करायचं, चला आपण ह्या आठवड्यात काही महिन्यात काही गोड खायचं नाही, असं एक चॅलेंज आहे. आता कोणी चॅलेंज नाही मीट केला तर त्याचं काही कधी पनिशमेंट असतं, कधी नसतं. असे छोटे छोटे चॅलेंजेस ठेवायचे. 30 दिवस मी रोज काकडी खाणार, त्याच्याने माझी हेल्थ इम्प्रूव्ह होईल. 30 दिवस मी रोज 5 सूर्यनमस्कार करीन, त्याच्याने फ्लेक्सिबिलिटी वाचेल. 30 दिवस मी एक पॉडकास्ट रोज ऐकीन आणि त्याचं समरी लिहीन. असे छोटे छोटे 5-5 लोकांचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही ग्रुप्स बनवा आणि छोटे छोटे चॅलेंजेस करा. एक फोटो लिहा, त्याच्याबद्दल 5 सेंटेन्स घ्या. रोज ती अनोळख्या माणसाशी बोला. लर्न 5 न्यू वर्ड्स एव्हरी डे. त्याच्यातले मी पुष्कळ काय काय ट्राय करत असते. माझं ह्या वर्षाचा एक मी स्वतःसाठी चॅलेंज दिलाय की मी प्रत्येक आठवड्याला एक काहीतरी गोष्ट पोस्ट करीन. हा वर्ष फ्रायडेला सुरू केला. फ्रॉम 1 फ्रायडे टू नेक्स्ट थर्सडे आय हॅव टू पोस्ट समथिंग. कुठल्या आठवड्यात मी 2 गोष्टी पोस्ट केल्या, हे माझेच रूल्स आहेत. कुठल्याही आठवड्यात मी 2 गोष्टी पोस्ट केल्या ह्याचा अर्थ नाही आहे की मी नेक्स्ट वीक एक आठवडा बुट्टी मारू शकते. आय स्टील हॅव टू पोस्ट. ठीक आहे, मग मी एक म्हणजे माझे पुष्कळ आधी होतं की रोज मी वॉक करणार, ते माझे चालू आहे. तो सेन्सेक्स ट्रॅक करा, डेली बीएससी सेन्सेक्स कसा चालू आहे. रोज काहीतरी कोणाला तरी थँक्यू म्हणा, कोणाला तरी काहीतरी चांगलं म्हणा. लर्न पॉप्युलेशन फिगर्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कुठल्याही जागेची आयडिया असायला पाहिजे पॉप्युलेशन कशी असते. आणि त्याचं पुष्कळदा इंटरव्ह्यूज मध्ये आणि काम येतं. आता तुम्ही इंटरव्ह्यूला जाल, कोणी जसं कुठल्या कंपनीसाठी जॉब बघत असाल किंवा आता कोणी डॉक्टर बनत असेल आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू केलं आणि विचारलं की तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टची मध्ये काय 3 गोष्टी करणार टू इम्प्रूव्ह द हेल्थ, तुम्हाला काय बजेट लागणार. असं इझी आहे का तुम्हाला सांगणं? मलाही नाही आणि तुम्हालाही नाही आहे. The way to do this is known as intelligent guess estimating. So you start with the premise ki the population of Maharashtra is 12 crores. तर आमच्या डिस्ट्रिक्टची पॉप्युलेशन 50 लाख आहे. ठीक आहे, this is the way. If 50 lakhs is the population and I need to vaccinate all the people under 10 might be 10%. ठीक आहे, or it might be 10% म्हटलं तर 5 लाख झाली. मग एका वॅक्सिनचा कॉस्ट असेल 1000 रुपये फॉर 1 पर्सन. मल्टिप्लाय करून तुम्हाला एक एक्झाम्पल येतं. ह्याच्यात बेस फिगर काय होता? फॉर यू टू नो द पॉप्युलेशन फिगर्स, राईट?
अशा छोट्या छोट्या काही गोष्टी करत राहिले, ओव्हरऑल युअर कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह, यू बिकम अ मोर इंटरेस्टिंग पर्सन अँड ओव्हरऑल इट मेक्स लाईफ मोर फन. माझी अशी इच्छा आहे की म्हणजे हे माझं सक्सेसफुल झालंय की नाही हे करायसाठी तुम्ही 4 गोष्टी करायला पाहिजे. हे तुमचे ऍक्शन आयटम्स आहेत. की एक कीस्टोन हॅबिट ठरवायची, त्याला एक 2 मिनिट रूल मध्ये कन्वर्ट करायचं, एक्झिस्टिंग सवयी बरोबर त्याला जोडायचं आणि दर महिन्याला 3 फन चॅलेंजेस करायचे. दर महिन्याला तेच करू शकता, नवीन करू शकता, ग्रुपमध्ये करू शकता, सिंगल मध्ये करू शकता, कसंही करू शकता. पण हे तुमचं होमवर्क समजा, हे केलं ह्याच्यातून तुम्ही 50% पण केलं तरी आय विल कन्सिडर माय सेल्फ सक्सेसफुल. एनी क्वेश्चन्स? आता घ्यायचा का? एक प्रश्न आला आहे समर्थचा. तो म्हणतोय की स्टडी टाइम टेबल कसा करावा? स्टडी टाइम टेबल तर सगळ्यात आधी यू स्टार्ट विथ व्हॉट इज युअर कॉलेज टायमिंग्स. ठीक आहे. सपोज युअर कॉलेज टायमिंग्स आर, एक्झाम्पल घेते 9 o'clock to 12 o'clock. 9 वाजता कॉलेजला पोहोचायला 10 वाजता 8 वाजता बस घ्यायला लागेल की कॉलेज जवळ आहे अँड यू विल वॉक. सो हाफ एन आवर तिथे त्याच्या म्हणजे त्या हिशोबाने यू कॅन कीप कम्युट टाइम 8 to 9 and 12 o'clock to 1 o'clock. त्याच्यानंतर always remember to keep some backup and buffer time between 2 tasks. असं वाटतं की तुम्हाला कॉलेज पोहोचायला अर्धा तास लागतो ना, तर बजेट फॉर 45 minutes. 15 मिनिटं आधी पोहोचून यू कॅन रिवाइज समथिंग or say to your friends. Talking to friends and making social connections is also very important. मग 4 सब्जेक्ट्स आहे. रोज तुम्हाला असं वाटत असेल की 1 तास अभ्यास करायची गरज आहे पर सब्जेक्ट की 1 hour or 1.5 hours. आता क्लासेस संपले 1 to 2 you can take as lunch break, just relaxing time. Then you can say 2 to 3, 3 to 4 study time. त्याच्यात 10-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. सब्जेक्ट 1 and सब्जेक्ट 2 करायचा. तर 2 to 3 and 3 to 4 घेऊन 4 वाजता चांगला अर्धा तासाचा किंवा 1 तासाचा ब्रेक करायचा, पाहिजे तर गेम खेळायचा. मग 4 to 5 झालं, मग 5 to 6 and 6 to 7 अजून 2 विषय करायचे. मग 7 ते 8 आपले काहीतरी पर्सनल कामही असू शकतात, ते करायचे. मग परत 9-9:30 पासून 1-2 तास अजून अभ्यास करायचा. सकाळी मग यू कॅन डिसाइड टू गेट अप एट 5:30 or 6, डू 1 hour, half an hour ऑफ फ्रेशनिंग अप, बाथरूमचा आटकायचं. मग 6 ते 7 एक तास व्यायाम करून 7 ते 8 आंघोळ, कपडे धुणे, रूम आवरणं, काही नाश्ता करायचं. कॉलेजला मग 8 वाजता जायला तयार आहोत. Did this help? मॅम, वन मोर क्वेश्चन फ्रॉम शारदा. जर स्टडी मध्ये लक्ष नसेल लागत तर असं काय करायचं की त्यांनी आपलं माइंड फ्रेश होईल? हे खूप इझी गोष्ट नाहीये, अवघड आहे. आणि सगळ्यात पहिला, ऍटलीस्ट फॉर मी पर्सनली आय हॅव नोटीस की आता एक्झाम परीक्षेसाठी 10 दिवस असतील. ठीक आहे. पहिल्या दिवशी कमी लक्ष लागतं, 9व्या दिवशी खूप लक्ष लागतं. बरोबर की नाही? दुसरी गोष्ट नेहमी एक ब्रेक साठी टाइम द्यावा. त्याच्याने फिजिकली, मेंटली बॉडी रिलॅक्स होते. कुठलीही गोष्ट करू शकता. आता जसं 1 तास अभ्यास केल्यानंतर गाणं, just put on some music on YouTube and sing with it. So don't just listen to music, sing with it. या गोष्टीमध्ये सिंगिंग अँड लिसनिंग मध्ये एक ऍक्टिव्ह आहे आणि एक पॅसिव्ह आहे. तुम्ही सिंग करत असाल तर तुमचं लक्ष, यू कॅनॉट गिव्ह युअर अटेन्शन एनिवेअर एल्स. यू हॅव टू बी फुली एंगेज्ड इन दॅट सॉन्ग. आपण गाणं ऐकत असेल तर आपलं लक्ष इकडे तिकडे जाऊ शकतं. बरोबर? You can get dance to one song, play one small game. टेबल टेनिसची छोटीशी रॅकेट घेऊन you can decide की 100 वेळा आपण करू.
You have to think what you can do to improve, to reduce your stress and focus. ज्यांना ड्रॉइंग, पेंटिंग, कलरिंग दिसते ते करू शकता. एक गोष्ट मी दाखवते, ते डुडलिंग म्हणतात. त्या डुडलिंग मध्ये दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर की नाही? दिसतंय. You can decide की मी काहीतरी असे स्केचिंग करीन. ठीक आहे. So any of these things you can choose to do something to give your mind a break from just studies. You cannot be studying like 10-15 hours non-stop. Every 45 minutes you need to take a 10 to 15 minutes break. And every person has to figure out मला 20 minutes नंतर 10 minute break पाहिजे, 45 minutes नंतर 15 minute break पाहिजे. मी दोनदा 45 minutes नंतर, एकदा मी 45 minutes नंतर 15 minutes break घेणार, मग सेकंड टाइम मी 45 मिनिट्सचाच ब्रेक घेणार आणि मी चांगला एक्सरसाइज करेन. कधी डुईंग समथिंग ॲज सिम्पल ॲज एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी विच ऑल्सो इज अ वर्क. आता जसं मी जसं एक आपलं पाठ स्वच्छ करायचं किंवा खोलीचं काढून घ्यायचं, आपलं रूम पण स्वच्छ होऊन जाते आणि थोडंसं चेंज पण होऊन जातं. मॅम, स्टडी मध्ये कन्सिस्टन्सी कशी ठेवायची? व्हॉट डू यू मीन बाय यू आर नॉट कन्सिस्टंट? मला एक एक्झाम्पल द्या त्याचा. भावना बोलू शकशील का? तुझा प्रश्न आहे. हो मॅम. हॅलो, आवाज येतोय? येस. हा मॅम, कन्सिस्टन्सी म्हणजे आता मी जर एखादी म्हणजे काही गोष्ट डिसाईड करत आहे की नाही मला 1 महिन्यामध्ये एवढी स्टडी करायची आहे, तर मी 4-5 दिवस ती स्टडी कंटिन्यू करते. मग काही दिवसानंतर मग मी डिमोटिवेट होते. मग मला ते म्हणजे जशी मी अगोदर म्हणजे 2-3 दिवसात जी स्टडी करते त्या प्रकारे मी स्टडी करू नाही शकत. त्याच्यात अजून एक आहे की जे आता समजा यू कीप दोज गोल्स अँड टार्गेट, जे काय प्लॅनिंग आहे एक आपल्या फ्रेंड बरोबर केलं तर त्याच्याने हेल्प होतं. ठीक आहे. तर त्याच्याने आपण ठरवू शकतो की आता भावना आणि नितीन कॅन डिसाइड की आम्ही दोघं बरोबर अभ्यास करणार. एक स्लाइट कॉम्पिटिशन सारखं क्रिएट करायचं. ठीक आहे, तुझं हे झालं की नाही? माझं झालं. अच्छा, तुझं झालं, माझं नाही झालं, मी पण संपवतो. डेली टार्गेट्स ठेवायचे की आता रोजचा एवढा माझा टार्गेट आहे की आजचा अभ्यास शिकवलाय ते मी आज रिवाइज करणार किंवा आजचे जो अभ्यास केलाय त्याचे मी नोट्स काढणार. यू हॅव टू कम्पीट विथ इच अदर अँड यू कॅन पुट वन स्मॉल पनिशमेंट टू इच अदर ऑल्सो. माझ्या मुलीचा एक फ्रेंड आहे, त्यांनी असंच एक काम नाही केलं, he has decided he will put one embarrassing photo on Facebook. माझ्या मुलीनी आणि तिच्या फ्रेंडनी असं एक 3 लोकांचं ग्रुप ठरवलाय की आम्ही सांगितलेलं काम असं काम आज नाही केलं तर आम्ही एक कॅश प्राइज म्हणजे मी एक दुसऱ्यांना कॅश पेनल्टी देणार आहे. इट कॅन बी व्हेरी स्मॉल, इट कॅन बी 5 रुपीज, इट कॅन बी 1 रुपी. ठीक आहे, पण पेनल्टी म्हणून द्यायला फार दुःख होतो. स्वतःलाच काहीतरी रिवॉर्ड पण द्यायला लागतो आणि स्वतःलाच काहीतरी पनिशमेंट पण द्यायला लागते. आता माझे गुडघे दुखतात आणि ते मला गुडघ्यांची एक्सरसाइज करायला फार कंटाळा येतो. त्याचे मी 2 तरीके काढले आहेत. एक आहे की सकाळी उठल्याबरोबर दुसरं काही न करता आधी म्हणजे आपलं बाथरूमचं आणि कामं आटपली की सगळ्यात आधी मी ते करते. त्याच्यानंतर रिवॉर्ड हे असतो की यू कॅन हॅव अ कप ऑफ कॉफी. मला कॉफी प्यायला आवडते. हा, माझे हे एक्सरसाइज झाले तर आता मी माझा सकाळचा चहा पिणार किंवा मी माझ्या फ्रेंडशी बोलणार किंवा मी माझ्या आईशी बोलणार. स्वतःच आपलंच रिवॉर्ड आणि आपलंच पनिशमेंट ठरवून आपल्यालाच ते द्यायला लागतं. भावना, did it answer your question? हा, हॅलो मॅम. Did it answer your question? मॅम, जर आपल्या सोबत कोणी नसलं चॅलेंज करायला, आपण म्हणजे स्वतःलाच ठरवायचं आहे की नाही मला हा काम करायचं आहे कन्सिस्टन्सी मध्ये, तर म्हणजे काय करणार? स्वतःलाच एक छोटासा रिवॉर्ड द्यायचा किंवा छोटासाच एक पनिशमेंट द्यायचा. आणि तो खूप मोठं नाही ठेवायचा, म्हणजे एक सिम्पलच आपल्यासाठी टार्गेट ठेवायचं की आज मी माझं इंग्लिशचं पुस्तक 4 वाजता उघडणार.
त्याच्यानंतरच मी दुसरं काय करणार. आता समजा तुला असं वाटत असेल की फेसबुक जास्त बघते, फेसबुक आपल्या फोनवरून ऍपच रिमूव्ह करायचा. मी FB यूज नाही करत मॅम, बट थँक्यू मॅम, माझ्या क्वेश्चनचा आन्सर मला मिळाला. ओके. थँक्यू भावना. मॅडम आपल्याला अजून एक प्रश्न होता एका विद्यार्थ्याचा. तो म्हणतोय की जे 3 फन चॅलेंजेस तुम्ही म्हटलं मागच्या स्लाइड मध्ये, ते नेमके कोणते असायला पाहिजे? इच्छेनुसार. समजा माझं गोल असेल की मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, ठीक आहे. तर तुमच्या एकलव्यामध्ये किती मुलं अटेंड करतायत आज? पॅनल मध्ये आहोत आपण 24-25 लोक आणि युट्यूबला आहात 25 लोक लाईव्ह. ठीक आहे. आता समजा पॅनल वरती 24 लोक आहात. एनी 3 ऑफ यू कॅन डिसाइड की वी विल, तुम्ही एक तुमचा ग्रुप बनवा अँड डिसाइड की आम्ही इंग्लिश आमचं इम्प्रूव्ह करणार आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी ठरवायचं की एक मी इंग्लिश व्हॉट्सअप ग्रुप बनवा, रीड समथिंग इन इंग्लिश, रेकॉर्ड अँड सेंड. कुणाला जीके इम्प्रूव्ह करायचं असेल तर ठरवा की आय विल रीड समथिंग अबाउट जीके, रेकॉर्ड अँड सेंड. कुठलाही फन चॅलेंज घ्या. व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह इन लाईफ? तुम्हाला चांगला जॉब पाहिजे, यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल्स, यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, स्टडीज अँड कम्युनिकेशन स्किल्स. हे 3-4 गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरती कुठलीही गोष्ट घ्या, पण मेक इट फन. चॅलेंज आहे. तुम्ही सकाळी ठरवा की आपण सगळ्यात पहिलं कोण त्याचा रिस्पॉन्स देणार. रात्री 9 वाजता नंतर रिस्पॉन्स दिला तर त्याला उद्या दोनदा रेकॉर्डिंग करायची आहे. बिल्ड इन अ रिवॉर्ड अँड दिस थिंग, रिवॉर्ड अँड अ पनिशमेंट युअरसेल्फ. ओके, आय होप दॅट इट आन्सर्स हर क्वेश्चन. आपल्याला अजून एक प्रश्न होता की पॅन्डेमिक मध्ये आपण, माझा आवाज येतोय ना मॅडम? हो 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 हो. पॅन्डेमिक मध्ये आता बऱ्याच लोक लॉकडाऊन मध्ये अडकले होते किंवा आपल्या गावी गेले होते, आपल्या नेहमीच्या ठिकाणी नव्हते. तर त्यामुळे ज्या नेहमीच्या ज्या आपल्या सवयी आहेत त्या बदलल्या पूर्णपणे आणि काही बंद पडल्या. तर त्या सवयी आता पूर्ववत करण्यासाठी काय करावं लागेल नेमकं? मला पूर्ववत करावं म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे काही लोक सपोज ग्राउंडला जात असतील तर त्यांचे आता ते जे अगोदर ते ग्राउंडवर एक्सरसाइज करायचे ते नाही करू शकत आहेत, किंवा काही लोकांच्या वेगळ्या सवयी असतील ज्या. यू वॉन्ट अ न्यू हॅबिट टू स्टार्ट और रिस्टार्ट द ओल्ड हॅबिट? म्हणजे रिस्टार्ट द ओल्ड हॅबिट बिफोर द लॉकडाऊन. रिस्टार्ट द ओल्ड हॅबिट करायला सिच्युएशन शुड बी सेफ टू डू. की आता जसं ग्राउंड वरती जायचं एक्झाम्पल दिला तर द ग्राउंड शुड बी सेफ अँड ओपन टू गो. पण ते नसेल, यू कॅन डिसाइड की चला युट्यूब वरती खूप सारे फ्री एक्सरसाइज प्लॅन देतात विच आर फन. ठीक आहे. आता डान्सचे असतात, 10 मिनिट डान्स स्केड्यूल बघा. यू कॅन डिसाइड की चला आपण दोघं मिळून किंवा 5 जण मिळून हे डान्स एक्सरसाइज करू. सो म्हणजे यू हॅव टू गिव्ह मी अ कॉन्क्रीट एक्झाम्पल की काय होत नाहीये अँड व्हॉट डू यू वॉन्ट टू डू फॉर मी टू गिव्ह अ मोर स्पेसिफिक आन्सर. पण हे फिटनेसच्या मुळे यू कॅन से ओके आय विल डू दिस डान्स एव्हरी डे ॲट 5 o'clock. लेट अस ऑल डू इट टुगेदर. झूम वरती असं, झूम इज अ फ्री ऍप, त्याच्यावरती म्हणजे देर आर फ्री व्हर्जन्स ऑफ इट. यू कॅन जस्ट डिसाइड की चला आपण सगळेजण आपल्या फोनवरती एक डान्स सेशन बरोबर करूया. Did this answer the question? Okay, yeah, I hope it does. Okay. मॅडम अजून जर आपलं प्रेझेंटेशन राहिलं असेल काही तर करा. आपल्याला जसे जसे क्वेश्चन आले तसं तसं मी सांगतो. अजून how long do you want me to go on? I will take one point मला on वाटलं financial independence. ओके ओके. तसं माझं झालंय. I have more slides also. ओके. But essentially my presentation is done. I had planned for 1 hour. ओके, ठीक आहे. मग अजून कोणाचे प्रश्न असतील तर सांगू शकता पॅनलवर किंवा युट्यूबवर. शुभम नितीन, Am I supposed to check the questions? तुम्हाला क्वेश्चन आलेत का? कळलं शुभम नाही. नितीन.
नाही नाही नाही, काही प्रश्न असले तर आम्हीच सांगतो. कोणाला पर्सनल मध्ये आले का शुभम किंवा नितीन पैकी? सध्या नाहीये, 1 मिनिट बघतो अजून. इथे आला होता एक चॅट बॉक्स मध्ये की, पण तो असं बंद वाटतं मला थोडासा, की ग्रुप स्टडी मध्ये आणि सेल्फ स्टडी मध्ये काय डिफरन्स आहे आणि व्हॉट इज बेटर, त्यामुळे काय होतं म्हणजे ग्रुप स्टडी किंवा सेल्फ स्टडी केल्याने असं. दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. ओके, ग्रुप स्टडी मध्ये चान्सेस ऑफ वेस्टिंग टाइम आर देअर बिकॉज यू विल कीप ऑन चॅटिंग. सेल्फ स्टडी मध्ये स्वतःहून तो फोकस लागतो, तो सम कॉम्बिनेशन की it depends on the topic. If you don't know the subject, then a group study is good because some friend can explain the thing, you know. Or sometimes you can sit together but individually do your own studies. So group studies मध्ये समजत नसेल तर ते म्हणजे doubts can be cleared immediately. Self study मध्ये in both things you can lose a lot of time, and in both things you can use it effectively. So it depends upon you as a person whether you are what works better for you. म्हणजे लोकांमध्ये अभ्यास करता येतं की नाही. If there is any more question, I'll take one more question. कोणाचे प्रश्न आहेत का? असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करा आणि सांगू शकता तुम्ही तुमचे प्रश्न. One question from Vanesh, how to move the habit of overthinking? By starting immediately. आपण ठरवायचं की विचार करण्यात आपण 15 मिनिटाच्या वेळ किंवा म्हणजे एक सेट टाइम ठेवायचं की किती वेळ आपण विचार करायला देतोय, आणि हे आपलं डिसिजन झालं नाही तरी पण काहीतरी ऍक्शन सुरू करायचं बाय सच अँड सच टाइम. मी एक एक्झाम्पल देते. आम्ही लोक हिमाचलला गेलो होतो आणि मी हे नितीन बरोबर शेअर केलं. मी काहीतरी एम्ब्रॉयडरी घेऊन गेले होते, भरतकाम. तर माझा एक दोरा संपला आणि त्याचा मागचा पुढचा कलर होता. मी विचार करायला लागले 2 दिवसापासून मी म्हणजे ते संपत होतं तसं विचार करत होते की हा दुसरा दोरा वापरू की नाही, दुसरा दोरा वापरू की नाही. मग मीच विचार केला एवढं काय विचार करायचा आहे. नेचर कुठल्याही फुलाचा कलर एक्झॅक्ट तो नसतो, कधी डार्क असतो कधी लाईट असतो. तर ठीक आहे, थोडासा हा लाईट आहे, मी लाईट कलर वापरते अँड जस्ट मूव्ह ऑन. तर मी हे ठरवलं होतं की माझा हा दोरा संपायच्या आधी मला डिसिजन करायचंय की मी दुसऱ्या दोऱ्यासाठी थांबणार की नाही. आता आम्ही क्वारंटीन मध्ये होतो तर आम्हाला कोविड झाला होता, मला कोणी दोरा आणून नाही देऊ शकत. मी घरी आल्यानंतर माझ्याकडे तो कलर आहे की नाही तोही मला नव्हता. मी म्हटलं आता जाऊ दे, जे आहे ते वापरूया आणि मूव्ह ऑन. असं कुठलीही गोष्ट ठरवायची असेल, आपण विचार करत असो की हे करू की ते करू की ते करू. गिव्ह युअरसेल्फ अ फिक्स्ड अमाउंट ऑफ टाइम टू डिसाइड and then decide on anything. कॉइन टॉस करून पण ठरवला, पण ठरवा आणि पुढे वागा. अनालिसिस पॅरालिसिस शब्द असतो. अनालिसिस म्हणजे इतकं जास्त अनालिसिस नाही करायचं की आपलं पॅरालिसिसच होतं. ठीक आहे मग. Yes, ma'am. Enough for today? Wait a minute. Thank you so much. मी पुढे आभार व्यक्त करण्यासाठी एकलव्य टीमला सांगतो. अंकुश, शुभम. ओके. Yes. शुभम, मी थोडं समराईज करतो मुलांसाठी, जर म्हणजे मॅडम काय बोलल्या, आणि तू नंतर आभार व्यक्त करशील वाटल्यास. चालेल ना शुभम? हो चालेल चालेल. हा, तर सर्वप्रथम थँक्यू मॅडम. आणि
मी मुलांसाठी काही नोट्स काढायचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी स्लाइड्स इंग्रजीत होत्या. मॅडमनी खूप चांगलं एक्सप्लेनेशन दिलं. काही मुद्दे काढले, जसं की स्टोन हॅबिट असायला पाहिजे असं मॅडमनी सांगितलं. आणि त्या व्हिडिओमध्ये एक वाक्य खूप महत्वाचं होतं की हॅबिट मस्ट बी इस्टॅब्लिश्ड बिफोर इम्प्रूव्ह. म्हणजे हे आजच्या सेशनसाठी पण लागू पडतं, कारण बऱ्याच मुलांना प्रश्न विचारण्यामध्ये असं त्यांना कदाचित भीती वाटत असेल किंवा ते अनकम्फर्टेबल फील करत असेल, तर ही हॅबिट इम्प्रूव्ह होण्या अगोदर तुम्ही ही इस्टॅब्लिश तरी करायला पाहिजे की पटकन स्वतःला अनम्यूट करायचं आणि पटकन चॅटबॉक्स मध्ये प्रश्न टाकायचे झूम मीटिंग मध्ये. कारण इथून पुढे आपण बऱ्याचदा ऑनलाईन एज्युकेशनकडे आता म्हणजे इथून पुढे आपण कधी ऑनलाईन शिकतोय, त्यामुळे ही हॅबिट खूप महत्वाची आहे. मॅडमनी 2 मिनिट रूल, त्यानंतर हॅबिट स्टॅकिंग, हॅबिट फॉर्मेशन म्हणजे छोट्या छोट्या हॅबिट, या खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. टाइम मॅनेजमेंटमध्ये 4-5 महत्वाच्या गोष्टी होत्या, जसं आपण टू डू लिस्ट बनवायला पाहिजे, प्रायोरिटायझेशन असलं पाहिजे, म्हणजे कोणतं काम आपलं अति जास्त महत्वाचं आहे, कोणतं कमी महत्वाचं आहे. त्यानंतर शेड्युलिंग असलं पाहिजे, त्यासाठी कॅलेंडर कसं वापरायचं ते मॅडमनी सांगितलं. आपले ऍक्शन आयटम काय असले पाहिजे, की स्टोन हॅबिटच्या बाबतीत असो किंवा मग त्याला 2 मिनिटमध्ये कन्वर्ट करण्याच्या बाबतीत, स्टॅकिंगच्या बाबतीत, किंवा जसे फन चॅलेंजेस मॅडमनी म्हटले. तुम्हाला व्हॉट्सअपचं आणि इंग्रजीचं जे फन चॅलेंज मॅडमनी सांगितलं ते आपण एक मोर इंटरॅक्टिव्ह आणि इन्क्लुझिव्ह बनवू शकतो. आपल्या एकलव्याच्या ग्रुपमध्ये असो किंवा आपल्या स्कूल ग्रुपमध्ये, कॉलेज ग्रुपमध्ये 15-20 लोकांना मिळून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. डुडलिंग खूप महत्वाची गोष्ट मॅडमनी सांगितली. इंटरनेटवर तुम्हाला डुडलिंगच्या खूप चांगल्या चांगल्या कन्सेप्ट मिळतील आणि इंटरनेटवरून सुद्धा तुम्ही डुडलिंग शिकू शकता. त्यानंतर मॅडमनी काही प्रश्नांची उत्तरं दिली. ज्या ज्या लोकांची ती प्रश्न होती, मला वाटते त्यांच्या प्रश्नांची ती उत्तरं त्यांना भेटली असेल. आणि सोबतच मॅडमनी परफेक्शन इज द एनिमी ऑफ गुड म्हटलं. त्यात मॅडमनी सांगितलं की स्टार्टिंग कशी महत्वाची आहे, ओव्हर थिंकिंग थांबवायला पाहिजे, हॅबिट पण अशाच असल्या पाहिजे ज्या अचिवेबल आहेत. त्यानंतर आपले फिअर्स कसे ऍड्रेस करायचे. परफेक्ट कंडिशनचे आपण बऱ्याचदा वाट पाहतो, पण तसं न करता आपण एखाद्या लहानशा गोष्टीवर असं डोंट फर्स्ट ऑन एनी स्मॉल थिंग्स, म्हणजे एखाद्या लहानशा गोष्टीवर जास्त एम्फसिस न करता एक छोटे छोटे चॅलेंजेस, छोटे छोटे आपले हे असले पाहिजेत, म्हणजे टार्गेट्स असले पाहिजे आणि ते अचीव्ह करत जायचे, त्यात एन्जॉय करायचं. बऱ्यापैकी हे माझ्याकडून हे कन्क्लुजन होतं. आणि युट्यूबला हा सेशन पुन्हा आहे उपलब्ध. ज्या मुलांना काही अडचणी असतील ते नंतर पर्सनली पण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता एकलव्यच्या सगळे लोक. ओके, शुभम तू बोल, ओव्हर टू यू. थँक्यू अंकुश. पहिल्यांदा मी अंजली चाळीसगावकर मॅडमचं खूप खूप आभार मानतो की आपल्या सर्व एकलव्यच्या मुलांसाठी आणि स्पेशली आम्ही ॲज अ मेंटर म्हणून जरी काम करत असलो तरी आम्हा सर्वांसाठी सुद्धा हे खूपच इन्फॉर्मेटिव्ह असं सेशन होतं. आम्ही सुद्धा खूप साऱ्या नवीन गोष्टी आम्हाला यातून कळल्या, जसं आता अंकुशने मेन्शन केल्या ह्या सगळ्या गोष्टी ह्याबद्दल. आणि मी आशा करतो आमच्या एकलव्याच्या सगळ्या टीम सोबत आणि हे तुमच्या असेच ऋणानुबंध राहतील पुढे सुद्धा. आम्हाला तुम्ही वेळोवेळी गाईड करत राहाल. आजचा खूपच छान कार्यक्रम होता. म्हणजे ह्या मुलांना बरेचदा खूप गोष्टींच्या बाबत असं होतं की मोठे टार्गेट, ब्युरोक्रेसीचा पण आपण प्रॉब्लेम असं म्हणतो की भव्यतेचा एक जो सोर्स असतो लोकांना, त्यातून छोट्या छोट्या गोष्टीतून होणारे बदल आपण इग्नोर करतो. जे छोटे छोटे बदल आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला एक चांगला बेटर पर्सन बनण्याकडे घेऊन जाऊ शकतात. असे बदल आपण लाईफ मध्ये कसे करू शकतो ह्यावर खूप असं रिअलिस्टिक असं चिंतन ह्या सेशनच्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा करतो सगळ्या मुलांकडून. कारण हे सेशन असं नाहीये की तुम्ही आताच इथं ऐकलं आणि खूप छान छान गोष्टी ऐकल्या आणि गेल्या, तर ह्यावर आपण सर्वांनी सोबत काम करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे. आणि मी मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व आपली एकलव्याची मुलं आहेत ती यवतमाळ, विदर्भ, मराठवाड्यापासून ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या भागातील विशेषतः ग्रामीण भागातील डेव्हलपमेंटली चॅलेंज एरियातून येतात. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी आता ते ऍस्पायर करत आहेत. आता आम्ही जेव्हा त्यांचे यूजीच्या रिलेटेड मेंटरिंग करत आहोत तेव्हा जाणवतंय की मुलं इकॉनॉमिक्स, लॉ, जर्नलिझम अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी खूप ऍस्पायर करत आहेत. तर त्यांना नक्कीच हे सेशन खूप फायद्याचं ठरलं असेल आणि मोर प्रोडक्टिव्हली आपल्या एम्सच्या कडे कसं जायचं ह्यासाठीचा एक मार्ग त्यांना कुठेतरी ह्या सेशनच्या माध्यमातून मिळेल असं मला वाटतं. खूप खूप थँक्यू मॅडम. वेलकम. ठीक आहे, मग मी लॉग ऑफ करू. या मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
येस.